जय जय आम्ही या नाटकाचे सूत्रधार शतकाचा उत्तरार्ध होता. पेशवे पानिपतची लढाई हरली होती. अनेक मराठी धारा कीर्ती पडले होते. ब्रिटिशही आपले हातपाय पसरायला लागले होते. निजामांनाही आपली सत्ता राखायची होती. त्यामुळे तेही त्यांच्या ताब्यातला मुलूक राखून शेजार पाजारची छोटी राज्य जिंकण्याच्या तयारीतच होते. गावोगावीचे सुभेदार किल्लेदारांनाही आपली सत्ता गमवायची नव्हती. जो तो आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. संपूर्ण वराड प्रांतच अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत होता. राजकीय व सामाजिक अस्थिरता होती. सामान्य माणसाचं जीवन अत्यंत कष्टमय झाले होते. गावोगावी वेळे पडत होते. गाडीच्या गाडी खाली करून घेतली जात होती. लढाया मारामाऱ्या जाणपोळ सुरूच होती. अशातच सत्तेच्या जोरावर पैशाच्या बळावर मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण होऊ लागले. यातच जैन समाज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत होता. अंधश्रद्धा बळावर चालली होती. रूढी परंपरा विख्यातत्व याने ग्रस्त झाला होता. जीन धर्माचे खरे अभ्यासू फार कमी होते. अशा बिकट काळात एका योगाचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्यात वडाळ प्रांतात अमरावती जिल्ह्यात अंबरनेर सिंधुर्जन खेड्यात 1772 साली बालसूर्याचा जन्म झाला. हो बालसूर्याचा जन्म झाला. मुकासा भगवंताला आनंद हो झाला. माता जसादेचा आनंद गगनात माविला. बालकाचे नामकरण महती असे झाले. महतीच्या बाललीलांनी प्रमोदित होता म्हणे. लोक त्याशी मुरारी म्हणू लागले. वराड देशी अंबरनेरपुरी अमरावतीच्या निकटी धर्मपरायण श्रेष्ठी मुकासा असे हृदय निष्कपटी. धर्मशील सगुणी असे जशोदाचारमणी. जनक कुल दीपक बोधवंत ऐसा. प्रभावशाली सुत बालसूर्य जैसा. उदरी येता माऊली होय धन्य. नसे उपमेला वस्तू जगी अन्य. जय जिनेंद्र. श्री ब्रह्ममूर्ती सागर महाराज यांचे आपण प्रतिवर्षी पुण्यतिथी दहिगाव येथे रथयात्रेच्या माध्यमातून साजरी करत आलो आहोत. 17व्या शतकात महती सागर महाराज यांनी धर्मप्रभावना करण्याचा वसा हाती घेतला. प्राचीन परंपरेप्रमाणे धर्मराज्याची व्यवस्था केली. जुना मरगळलेला इतिहास आपल्या तपस्येने पुन्हा नव्याने घडविला. या युगपुरुषाचे काम विश्वाच्या अंतापर्यंत जैन समाजाला दिशा दाखवत राहील. जैन धर्मात आगमनिष्ठ धर्माचे बीजारोपण महती सागर महाराजांनी केले. महाराजांची अगाध विद्वत्ता, कठोर तपश्चर्या, प्रगाढ धर्मश्रद्धा आणि अनुपमता त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न नव्हे तर ब्रह्ममूर्ती सागर महाराजांच्या चरणी नम्र वंदनच. श्री ब्रह्ममूर्ती सागर महाराज यांचे जीवन अद्भुत आणि नाट्यपूर्ण घटनांनी भरून गेलेले आहे. या अनुषंगाने महाराजांच्या जीवनपटावर आधारित हा एक चित्रपट सादर करताना आम्हाला विशेष आनंदच होत आहे. तर सादर करत आहोत
अतिशय क्षेत्र दहेगाव यावर आधारित चमत्कार दहेगाव मंदिर निर्मितीचा चमत्कार दहेगाव मंदिर निर्मितीचा सादर करते निर्जरा महिला मंडळ नातेपुते. मा मा मी आली. इथं आहेस तू? आली का माझी राणी? तुझीच वाट बघतीये मी. हो का? तू कुठं होतीस? अगं मी आजची डबे काढत होती. ये बस. हो बसते. मा आपण कुठं जाणार आहे का? हो, तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून मी तुला देवाला नेणार आहे. वाव छान. आपण कुठल्या देवस्थानी जात आहे? अगं आपण आता अतिशय क्षेत्र दहेगावला जातोय. काय म्हणालीस? अतिशय क्षेत्र दहेगाव. आणि मी पहिल्यांदाच जाणार वाटतं. हो, तू खूप लहान असताना तुझ्या बाबांसोबत गेलोय आपण. अतिशय सुंदर भव्य असे मंदिर आहे. चल आता बस गाडीत, नंतर सांगते सगळं. मा अतिशय क्षेत्र म्हणजे काय? अगं आपली देवस्थाने आहेत ना, त्यातील काही सिद्धक्षेत्र, अतिशय क्षेत्र व तीर्थक्षेत्र असतात. अतिशय क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी चमत्कार होते असे ते क्षेत्र. छान वाटतंय ऐकायला. बघ, बोलत बोलत दहेगाव कधी आले कळलेच नाही. बघ बरं किती सुंदर आहे. अत्यंत कमानदार, कलात्मक व भव्य प्रवेशद्वार आहे. आणि वरच्या सज्जात नगरखाना आहे बरं. चल आता अष्टकाची पिशवी विसरू नकोस. अरे आपण जय जिनेंद्र काकीजी, जय जिनेंद्र बेटा. जय जिनेंद्र, दर्शनाला आलोय आम्ही. बारकीला पण घेऊन आल्या सोबत. आज छोटूला आणलेत बरोबर? प्रथमच येते आहे का ती? हे बघ बाळ, आपण ना आत प्रवेश करताच विशाल अंगण आहे. इथे वर बघ, चबुतऱ्यावर ना मूर्ती आहे. पण अगोदर तुम्ही मूल नायकांचे दर्शन घ्या, मग सारे मंदिर फिरून पहा. चला तर मी येते हा. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. तुम्ही पण जाऊ नका ना भाभीजी, आपण सर्व मिळून अष्टक देऊया ना आता. पाहिलं काय रावण कांबावर हा सर्व लाकडी मंडप उभा आहे. आणि बघा बघा गाभाऱ्यात पुन्हा एक भगवान महावीरांची मनोज्ञ मूर्ती आहे. ही मूर्ती कृष्ण पाषाणाची असून पद्मासन अवस्थेत आहे. आणि या मूर्तीची उंची 5 फूट 5 इंच अशी आहे. अतिशय भव्य अशी मूर्ती आहे ही. या मूर्तीकडे पाहता चित्त आकर्षक होते व तो गाभाराही किती सुंदर आणि मोठा आहे ना. चला आता सगळे मिळून मार्ग देऊया. जय जय सुसली मनार तन मन मोदर गुणगाऊ भगवद्गीतार पूजित कापर श्री वीर महातीर सन्मति गायको जय वर्धमान पुनधीर सन्मति गायको. ओम ह्रीं श्री महावीर जिनेंद्रायने अनर्घ फल प्राप्ताय अर्घं निरूपामि ते स्वाहा. हा आहे 9.5 बाय 9.5 फुटाचा चबुतरा. त्यावर 43 फूट उंचीचा माणिस्तंभ. 100 वर्ष होऊन गेली तरी माणिस्तंभ एकदम नवीन वाटतो ना. त्यात स्थापित जिनमूर्तींचे दर्शन भक्तिभाव निर्माण करते ना.
या आता आपण या 4 पायऱ्यातून खाली जाऊ. प्रथमच श्री ब्रह्ममूर्ती सागर महाराजांचे चरण पादुका येथे आपण नावं चढवूया. सागर महाराज, चारित्र्य चक्रवर्ती शांती सागर महाराज तर मला माहिती आहे, पण कोण होते मोती सागर महाराज? काय त्यांची महती आहे? अगं तुला तर मी ते सर्व सांगणारच आहे. हे अतिशय शीघ्रता आहे तर या महाराजांचे अनेक चमत्कारामुळेच. ते ज्योतिष आदी विद्यात पारंगत होते. त्यांना खूप ज्योतिषशास्त्राची माहिती होती. आता झाले का तुमचे दर्शन? तर चला मग आपण आता प्रदक्षिणा घालून खाली भुयारात जाऊया. पण तुम्हाला माहित आहे का, असं विशाल भूगर्भातील मंदिर संपूर्ण भारत देशात एवढं एकच आहे. पावसाच्या दिवसात इथे पिंडरी इतके पाणी असते. त्या पाण्यातून भक्तगण दर्शनाला येतात, तेव्हा त्यांना परमानंद होतो. चला तर मग तिथल्या सर्व आनंद मूर्तींचे दर्शन घेऊया. आपण दर्शन घेऊया क्षेत्रातील श्रीमंतराधी 20 तीर्थंकरांचे आणि मध्यभागी आहे मनोज्ञ असे उच्च धातूचे भव्य असे सहस्त्रकूट चैत्यालय. इथून पुढच्या कक्षेत गेल्यानंतर भगवान महाराष्ट्रांची शान मूर्ती आहे आणि आतल्या गाभाऱ्यात आदिनाथ भगवंतांची मूर्ती आहे. आता आपण वर चढत जाऊया. इथे पण भगवंतांच्या खूप मूर्ती आहेत. त्यातील काही मूर्ती ब्रिटिश काळातील आहेत. इंग्रजांपासून वाचून इथे लोकांनी मूर्ती आणून ठेवल्या होत्या. काही जयपूरमधून आलेल्या आहेत. उजनी धरणाचे काम चालू असताना बरीच गावे उठवली गेली होती. त्यावेळी गावातील मूर्ती इथे आणल्या गेल्या. हो, खरंच एवढे मोठे विशाल भूगर्भ कुठेच नाही. इथे मूलनायक भगवंतांच्या दुसऱ्या बाजूस म्हणजे वर्तमानातल्या प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस रत्नत्रय मंदिर आहे. 3 फूट 5 इंच उंचीच्या काळ्या पाषाणातील अरना, मल्लिना व मुळीसुरत्ना भगवंतांच्या रत्नत्रय प्रतिमा चारही दिशेला आहे. प्रत्येक मूर्तीच्या चरणात दोन्ही बाजूला चौरधारी यक्षांच्या मूर्ती आहे. या मंदिराच्या वर एक वक्र घुमट आहे आणि त्याच्यावर कलश बसवलेला आहे. त्याच्या एका बाजूस वासपूज्य भगवंतांची व दुसऱ्या बाजूस यक्षिणी पद्मावतीची मनोहारी मूर्ती आहे. तसेच मोठ्या प्रांगणात भगवान बाहुबलीची मूर्ती आहे. 9 फूट 6 इंच उंचीची गुलाबी संगमरवरी ही मूर्ती पाहून भक्तांच्या मनात अपार भक्तिभाव निर्माण होतो ना. वा, सगळे दर्शन तर खूपच छान झाले. आणि हो, भिंतीवरची ही छायाचित्रे पाहिलीत का? ही तर ब्रह्ममूर्ती सागरांच्या जीवनावर आधारित चित्रे आहेत. जसे की ब्रह्ममूर्ती सागरांनी स्वतः दीक्षा घेतली, पुन्हा पुढे जाऊन गुरूंकडून त्यांनी दीक्षा घेतली. तसेच त्यांच्या मंत्रविद्येच्या सामर्थ्याने विद्या क्षेत्रातून कसा ग्रंथ आणला, अग्नीच्या कोपातून जिनवाणीचे रक्षण कसे केले, मंत्र साधनेच्या साह्याने शंकराचार्य गर्वहरण केले आणि वचनसिद्धीच्या बलाने भूमिगत पाण्याचे निदान केले. असे कितीतरी प्रसंग आहेत. ही सर्व चित्रे इथे लावलेली आहेत. अगं मा, तू मला मोतीसागर महाराजांविषयी सांगणार होतीस ना. मला खूप उत्सुकता आहे त्याची. मला त्यांचे चमत्कार अतिशय ऐकायचे आहे. या फोटोवरून मला त्यांची गोष्ट समजावून सांग ना.
अगं बाळा, आई सांगते. अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जन नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात आपला जैन समाज खूप होता. तिथंच मुकासा भागवतकर नावाचे सद्गृहस्थ होते. इसवी सन 1772 मध्ये त्या घरात बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव मुरारी होते. पण त्यावेळेला फार काही शिक्षणाची सोय नव्हती. थोडीफारच माहिती होत होती सर्वांना. बऱ्याच लोकांना तर लिहिता वाचता पण येत नव्हते. महाराजांना त्यांच्या वडिलांनीच लिहायला व वाचायला शिकवले होते. ते रोज जैन शास्त्र ऐकत होते. ऐकता ऐकता त्यांना जीव धर्माबद्दल खूप श्रद्धा वाढली व ते संसारातून विरक्त होत गेले. तरीही त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे जबरदस्तीने लग्न केले. त्यावेळी खूप लहानपणीच लग्न होत होते. नवरी फक्त 7 वर्षाची होती. त्यामुळे ती काही सासरी आली नाही. नवरा होता 12 वर्षाचा. पण महाराजांचे भाव होते ते संन्यास घेण्याचे. अहो भाभीजी, त्यांना संन्यास घेण्याचे भाव होते, पण त्यांचे संन्यास घेण्यास एक अडचण होती. ते म्हणजे घरच्या परवानगीची. अगं छोटी, त्यामुळे त्यांना कोणतीही त्यांनी दीक्षा देऊ शकले नाही. तेव्हा त्यांनी कोणालाही न कळता शुभमुहूर्त पाहून स्वयंदीक्षा घेतली. ते जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांचे स्वागतही झाले. त्या काळी धर्माविषयी घोर अज्ञान पाहून ते समाजाला धर्मज्ञान देऊ लागले. त्यावेळी तेथे भट्टारक देवेंद्र कीर्ती आले होते. भट्टारक देवेंद्र कीर्ती हे विद्वान आणि जैन धर्माचे उत्तम जाणकार होते. तेव्हा महाराजांनी आपल्याला योग्य गुरु मिळाले असे वाटले. त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि दीक्षा देण्याविषयी विनंती केली. तेव्हा योग्य मुहूर्त पाहून देवेंद्र कीर्ती भट्टारकांनी त्यांना रीतीसह दीक्षा दिली. त्यांचे नाव मोहतीसागर असे ठेवले. मोहतीसागरांनी बऱ्याच काळापर्यंत धर्मप्रसार व धर्मसाधना केली. नंतर विहार करत ते दक्षिणेकडे फलटण, बारामती, नाचपुते, अकलूजकडे जायला निघाले. प्रवास करत असताना ते एके नदी किनारी छोट्याशा गावात थांबले. तिथे एक अन्यमती विद्वान होता. महाराज शुद्धीला गेल्यावर लाकडे पेटून त्याचे ग्रंथात लाकडे टाकत. महाराजांनी शिष्याने ते पाहिले. तो पळतच महाराजांना सांगायला गेला. महाराजांनी दुरूनच पाहिले. तो दूर पाहताच त्यांनी तेथूनच हातात पाणी घेऊन मंत्रून त्या दिशेकडे फेकले. नंतर शांतपणे हातपाय धुवून परतले. तोपर्यंत त्या लाकडाची राख झाली होती. त्या रात्रीतून महाराजांनी ग्रंथ तसे काढले. तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोक आश्चर्यचकित झाले व ज्यांनी जे केले ते लज्जित झाले. अगं बघ ना, त्यांना पण पश्चाताप झाला. महाराजांच्या पाया पडून त्यांनी क्षमा याचना केली व त्यांचे शिष्य झाले. महाराजांनी त्यांच्या मंत्रशक्तीचा उपयोग असा धर्म प्रमाणासाठी केला. फलटणला आल्यावर त्यांचे खूपच छान स्वागत झाले. हो ना, फलटण, बारामती विहार होत असताना असेच काही घडले होते. रस्त्यातील खांडस गावातून जात असताना मस्तकावर कुंकू लावलेल्या, गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या 5 बकऱ्या वाजत गाजत पाटील बळी देण्यासाठी विहिरीकडे निघाले होते. तेव्हा त्या पाटलांची समजूत महाराजांनी घातली. पण त्यांना ते पटले होते. पण त्यांचे मन मानत नव्हते. तेव्हा महाराज म्हणाले, जर हे करूनही पाणी नाही लागले तर मांत्रिकाचाच बळी देणार का? तेव्हा मांत्रिक घाबरला, ततपप करू लागला व म्हणाला, माझा काय संबंध? त्यांच्या कर्मात नसेल तर कोण काय करणार? ते सद्गृहस्थ पाटील मात्र घाबरले. महाराजांना म्हणू लागले, आता आपण काहीतरी करा. आणि मग काय, शेवटी महाराजांनी तिथलीच मुठभर माती उचलली, मंत्रून खोदलेल्या त्या जागेत टाकली.
विहिरीतील सर्व हत्यारे वर काढून उधळ घेऊन एकाच खाली पाठवले. ज्या ठिकाणी ती माती पडली तिथे खाण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य, पहिली कुदळ पडताच पाण्याचा फवारा उडू लागला. आजही ती विहीर तुडुंब भरलेली आहे. अख्खा गाव तेथेच पाणी पित आहे. आणि हो, ह्या घटनेनंतर पाटलांची महाराजांवर अटळ श्रद्धा बसली. पाटलांना मुलबाळ होत नव्हते. त्यांनी महाराजांना विचारले. मग महाराजांनी मंत्र देऊन सांगितले की तुम्ही सप्तव्यसनाचा त्याग करा, तुम्हाला मूल होईल. त्यानंतर पाटलांना मूल झाले आणि त्याचे जावळ तळेगावमध्ये येऊन काढले. त्यानंतर येथे जावळ काढण्याची प्रथा सुरू झाली. आजही इथला शेतकरी पहिले आलेले पीक किंवा धान्य महाराजांच्या चरणी अर्पण करतात. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माननीय शंकराचार्यांचा. हिंदू धर्माचे श्रेष्ठ गुरु शिखर शिंगणापुराचे जे दर्शनाला आले होते ते स्वतः मंत्रतंत्र चमत्कारात निपुण होते. त्यांना महासागरांची माहिती कळली होती. ते नागेपुते येथे आले व त्यांनी दहीगावला निरोप दिला. तुमचे मंत्रविद्याची आम्हाला परीक्षा करायची आहे. परंतु महासागर महाराजांनी त्यांना उलटा निरोप दिला. मी काही नागेपुतेला येऊ शकत नाही, तुम्हीच दहीगावला या. बापरे, शंकराचार्य चक्रावले, आपण एवढे मोठे साधू, मंत्रतंत्र, योगविद्येचे जाणकार, आपण बोलावून हे इकडे येत नाही, उलट आपल्यालाच निरोप देतात. असे कोण साधू आहेत? म्हणून ते मोठ्या सजवलेल्या पालखीत बसून वाजत गाजत निघाले. ही गोष्ट महाराजांना समजली. त्यांनी मंत्र साधना केली आणि काय आश्चर्य, दिवस मावळल्याप्रमाणे सर्वत्र अंधार पसरला. लावलेल्या मशाली आपोआप विझू लागल्या. शंकराचार्यांनी स्वतःच्या योगविद्येचा वापर करून प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. महासागरांनी शंकराचार्यांना कळविले की तुम्ही सूर्यग्रहण थांबवा, मग मी तुम्हाला भेटतो. हा निरोप ऐकून शंकराचार्य गोंधळले. मग मी त्यांना स्वामींना उत्तर पाठवले, सूर्यग्रहण तुम्हीच थांबवा. मग स्वामींनी 2 तास सूर्यग्रहण गती थांबवली. सूर्यग्रहण थांबले आहे असा सर्वांना भास झाला. शंकराचार्यांना आपली चूक लक्षात आली. जैन संत तर परिग्रह असतात आणि मी हा काय पाठ मांडला आहे. हे सारे सरंजाम वैभव परत पाठवले. शुभ्र वस्त्रे घालून पायीच दहीगावकडे निघाले. महासागरांनी हे सर्व काही जाणले व स्वतः ते समोर गेले. अशा तऱ्हेने शंकराचार्यांचा गर्भवरण झाला. त्या दोघांची भेट खूप आनंदाने झाली. शंकराचार्यांना आनंद व समाधान झाले. तुम्हाला माहीत आहे का महाराजांच्या एका चमत्काराबद्दल? एकदा लेखन करत असताना एका संदर्भ ग्रंथाची महाराजांना आवश्यकता पडली, पण तो ग्रंथ दूर कारंजामध्ये होता. त्यांनी योगविद्येचा उपयोग केला आणि एक खड्डा करून त्यात ते बसले. वरून एक कापड टाकले, त्यावर एक पंथी ठेवली आणि मी परत येईपर्यंत त्यात तेल टाकीत राहावा असे त्यांच्या शिष्यांना सांगितले. काही काळ गेल्यावर तो ग्रंथ घेऊन महाराज परतले. महाराजांनी असे जैन अजैन नव्हे असे चमत्कार करून धर्म प्रभावना केली. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे दूरदृष्टी ज्ञान पण होते. गेले 20 वर्ष झाले ते दहीगावमध्ये वास्तव्यास होते. तेव्हा ते रोज सकाळी शुद्धीला ओढ्याकडे गेल्यानंतर
तिथून एक मोठा दगड हातात घेऊन लोकांना त्याचे आश्चर्य वाटले. लोकांनी त्यावेळी त्यांना त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, भविष्यात या ठिकाणी एक फार मोठे मंदिर होणार आहे. या मंदिरासाठी माझाही हातभार लागावा म्हणून मी दगड आणत आहे. महाराजांची समाधी इसवी सन 1832 मध्ये झाली. त्याआधी 20 वर्ष त्यांनी दहेगाव येथे वास्तव्य केले. लोकांना धर्मज्ञान शिकवून धर्म प्रबोधन केले. मिथ्यात्व घालवण्याचा प्रयत्न केला. अनेक चमत्कार करून लोकांची दुःखे नाहीसे केली. महाराजांनी स्वतः समाधी मरण स्वीकारले. अन्न पाणी त्याग केले. दीक्षापद स्वतःच घेतले. संलेखन स्वतःच घेतले. ज्ञानाने परिपूर्ण असल्याने ते या गोष्टी करू शकले. धर्मापरी समाधी साधून बघता वाटे सकला लाभे, ऐसा कधी साधून एकाग्रता त्यांची झाली, तेव्हाच आत्मचिंतवनी जणू भेटतील आता, बसे प्रतीक्षा करीतही शिवरमणी. म्हणून त्यांच्या पराकाष्ठांची स्तुती करत त्यांनी थोडीच आहे. त्यांच्या अंतिम उपदेशानुसार त्यांचे शिष्यवर्गाने कार्य सुरू केले. आज आपण पाहतो आहे पुण्यातून निर्माण झालेले या क्षेत्राचे वटवृक्षात रूपांतर झाले. हो, मी पण एक चमत्कार ऐकून आहे, तो मी तुला सांगते. असेच एकदा त्यांना पैशांची अडचण आली. त्यावेळी तर त्यांच्याकडे सोने नाणे काहीच नव्हते. तर त्यांनी पितळी डब्यात लोखंड ठेवून सोने आहे असे सांगत त्यावर 5,000 रुपये फलटणचे मेढा जयचंद यांच्याकडून उचलले. मेढा जयचंद यांची पत्नी तेथे होती. तिच्या ते लक्षात आले. जेव्हा ते दहेगावला आले तेव्हा त्यांनी तो डब्बा पंडित गुणचंद्रांना दाखवला. पंडितांना आधीच याची कल्पना आल्याने त्यांनी गुरुदेव मोतीसागर महाराजांचे स्मरण करून मंत्र साधना केली आणि तो डब्बा उघडला. तर त्यात खरोखरच सोन्याचे दागिने निघाले. असे अनेक चमत्कार मंदिर बांधकामाच्या निमित्ताने झालेले. त्यामुळे मोतीसागर महाराजांनी त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी भव्य मंदिर संकुलन निर्माण झालेले आहे. अगं, पण त्यांच्या लिखिताचा संग्रह आहे ना? चला आपण तो पाहूया. पहा, श्री मोतीसागर सिद्धांत भवन. इथे 2000 शास्त्रग्रंथ सुस्थितीत संग्रहित आहेत. त्यांनी स्वतःच्या अक्षरात लिहिलेल्या अनेक ग्रंथ आहेत. नंदीश्वराचा नकाशा, त्रिलोकचा नकाशा, एका पोस्टकार्डवर लिहिलेले भक्तांबे स्तोत्र, महाराजांच्या वापरायच्या वस्तू जसे की कमंडलू, पिंची, खडावा, इतर आजारांवर देत असलेली काष्टोदशी आहे. इथे मोठे मोठे खंडे, समई, ताटे पण आहेत. हो, आणि महाराजांची वीणा पण आहे. तर अनेक ताम्रपटही आहेत. अद्भुत, सुंदर, रमणीय आहे हे सर्व. आज आम्हाला खरंच आपल्या जैन इतिहासाचे यथार्थ ज्ञान झाले. महाराज मोतीसागरांची महती समजली. अशा महाराजांच्या चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. अगं पोरीनो, या ठिकाणी दरवर्षी कार्तिक महिन्यात रथोत्सव असतो. तो पहा किती सुंदर व भव्य डौलदार आहे. त्यावेळेला पंचमीच्या दिवशी वाजत गाजत पालखी निघते. मंदिरात भक्तांवर विधानही होतो.
शांतीनाथ विधान केले जाते आणि मोफत आरोग्य शिबिरही ठेवले जाते. सप्तमीच्या दिवशी तर रथाला फुलांच्या माळांनी आणि प्रकारच्या तोरणांनी रथयात्रा काढली जाते. त्या रथाच्या दर्शनाला अनेक गावोगावीचे लोक गाव अतिशय समुद्र येथे दर्शनास येतात. अहो, रथोत्सव तर उद्याच आहे. आपण साऱ्या उद्या निघूया, रथाचे दर्शन घेऊया. एवढा भव्य सुंदर फुलांनी सजवलेला रथ आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. हा रथ तर शावकच ओढून गुलचंद्र वाटिकेमध्ये नेतात. ही वाटिका पूर्ण 12 एकरमध्ये पसरलेली आहे. या वाटिकेत शांतीसागर महाराजांची पर्णकुटी आहे आणि धर्मसागर महाराजांच्या चरण पादुकाही आहे. दरवर्षी रथाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर, महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम व पाठांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात आणि मंदिर समोर 1 एकर भूमीवर समोशनाची रचनाही होत आहे. पण या मंदिरासाठी सतत कार्यरत असणारे आपले ट्रस्टी यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. इथले ट्रस्टी फक्त धार्मिक कार्यात अग्रेसर आहेत असे नाही. या अशा एका बाजूला असलेल्या खेडेगावात ज्ञानाची गंगा त्यांनी आणली आहे. गुरुकुल तसेच राहण्याची उत्तम सुविधा आहे. इसवी सन 2013 पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही चालू केली आहे. ही संस्था एकूण 4 एकर भूमी. वा, खेडेगाव असूनही इतकी प्रगती सारत आहे, वाखाणण्यासारखं आहे.